मंडळी, आज आम्ही तुम्हाला आमच्या मामाच्या गावाची सफर दाखवणार आहोत. बागलाण तालुक्यात डोंगरांच्या कुशीत वसलेलं पिंपळकोठे हे आमच्या मामाचं गाव. ताराबादपासून साधारण 8 किलोमीटरवर हे गाव वसलेलं आहे. तर बघा, आता हे गावाची प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत ऑफिस, तसं आता हे खूप छान जीर्णोद्धार केलेला आहे. गावाच्या सुरुवातीलाच एक छोटीशी नदी आहे, जिच्यावर पुलाचं काम नुकतंच पूर्ण झालेलं आहे आणि या पुलावरूनच आम्ही मामाच्या मळ्याकडे जात असतो. गावच्या वेशीला तुम्ही पाहिलं असेल, हनुमानाची मूर्ती आहे, जो गावचं रक्षण करत असतो. तसेच पानवठ्याजवळ आया माऊल्यांचंही ठाणं आहे. काही लोक त्यांना साती आसराही म्हणतात. तर या प्रत्येक गावात आढळतात. तर यांचं काय विशेष महत्त्व आहे? कसं आहे, पानवठ्याच्या ठिकाणीच ते असतात आणि ते म्हणजे कसं, तर ते पाण्यामध्ये कोणते असतात, खेकडा, मासे, बेडू, मगर, सोसर आले असतात, त्यांचीच प्रतिकृती येते. आणि मग ते नद्यांचं पावित्र्य राखलं जावं म्हणूनच हा एक प्रकार आहे, असं मला तरी वाटतं. नद्या प्रदूषित होऊ नये, यांची पूजा करून आपल्या मनावरती बिंबवलं जावं की नदी स्वच्छ ठेवा. बरोबर, असं हेच खरं महत्वाचं. हेच खरं महत्व आहे. आपल्या पूर्वजांनी हा जो प्रकार पाहिला, हो, आपले पूर्वज फार हुशार होते, दूरदर्शी होते. तरी आजकाल नद्या प्रदूषित झालेल्याच आहेत, तरी लोकांनी त्याच्यापासून जागृती घेतली पाहिजे. हो, जलस्रोतांचं रक्षण झालंच पाहिजे. त्यांचंही रक्षण झालं पाहिजे आणि जलस्रोतही स्वच्छ झाले पाहिजेत, असं आपल्याला तरी वाटतं. तेच शास्त्र असावं, जपण्यामागे, पूजण्यामागे. तर आपण मंडळी हा संदेश घेऊया यातून की पाण्याचं प्रदूषण टाळा, पाणवठ्यांची, जलस्रोतांची काळजी घ्या, स्वच्छता ठेवा, इथे प्लास्टिक टाकू नका. अशा त्या प्रभावी सुद्धा आहेत या आया माऊल्या आहेत ना, त्यांच्या फार म्हणजे पुराण कथांमध्ये त्यांचं फार महत्त्व आहे. हो, प्रत्येक गावाला असतात प्रत्येक राज्यातही. हो, त्या कधी कोणाला लागतात म्हणजे मला तर वाटतं जे प्रदूषण करतात ना, त्यांच्याच मागे त्यांनी लागावं, असं मला तरी माझं प्रामाणिक मत आहे. बरं, चला आता आपण मेन विषयाकडे वळूया. तर नमस्कार, राम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आमच्या वनश्री विला व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर आता तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलेच असेल, आज आम्ही आमच्या मामाच्या गावाला आलो आहोत आणि आता इथे मळ्यात आम्ही पोचलो आहोत. तब्बल 2 ते 2.5 वर्षानंतर आम्ही मामाकडे आलो आहोत आणि आल्यावर अगदी पहिल्यांदा आम्ही घरात न जाता परिसरात फिरत असतो, इतकी आम्हाला ओढ लागलेली असते. सध्या परिसर म्हणजे काय, जिकडे नजर टाकावी तिकडे कैऱ्याच कैऱ्या आणि आंबेच आंबे. अगदी हा जो तुम्ही आंब्याचा मोठा वृक्ष पाहिला असेल, त्याला अगदी सगळ्या बाजूंनी कैऱ्या लोंबत आहेत आणि हा नजारा पाहूनच अगदी म्हणजे खाण्यापेक्षा तर बघूनच मन भरून गेल्यासारखं झालं होतं. इथे मागच्या दारी गवती चहा खूपच मस्त फोफावलेला होता. त्याचेही पाते कापून आम्ही घरी चहा टाकण्यासाठी कापले. पुढे व्हिडिओमध्ये दाखवूच तुम्हाला. हे बघा, हे मागच्या दारून वांगीतुंगीचं देवस्थान दिसेल. त्याची नंतर माहिती तुम्हाला विस्तृत आम्ही देणारच आहोत. तसेच लिंबूचे झाड, चिकू, पेरू हे सगळे झाल्यावर आम्ही घरात प्रवेश केला. संजना ऑलरेडी घरात येऊन तिच्या मामी आजींशी गप्पा करायला सुरुवात झालेलीच होती. इकडे मामी आमच्या कामाला लागलेल्या आहेत.
मळ्याची हवा अशी असते की तिथे गेल्या गेल्या भूक लागते, त्याच्यामुळे संजना पोचल्या लगेच जेवायला बसली. ह्या आमच्या मामी आहेत. मग मी जरा घरभर फिरून घेतलं. इथे आमच्या बऱ्याच आठवणी आहेत बालपणाच्या. आधी मामाचं एक छानशी झोपडी होती, ती पण आम्हाला खूप आवडायची. मग त्याच्यानंतर हे घर बांधले गेले. हे आमचे आजी आणि दादा आहेत. हे छान टुमदार घर आहे आणि आम्हाला तर खूप आवडते इथे यायला राहायला. हो, पण त्यांना ना आता असं बंगलो टाईप घर बांधायची थोडीशी त्यांची इच्छा झालेली आहे, त्यामुळे त्यांनी वाळू बिळू आणून ती पण तयारी सुरू केलेली आहेच. इथे कांद्याची चाळ ऑलरेडी त्यांनी 2-3 वर्ष झाले ना ही चाळ बांधून. प्रशस्त चाळ बांधून घेतलेली आहे त्यांनी, कारण तिथे कांद्याचं पीक चांगलं येतं. आणि आता हा पावसाळी कांदा ना, हो पावसाळी उन्हाळी हो हो उन्हाळी चाळीत भरून ठेवावा लागतो. चाळीत त्यांनी साठवून ठेवलेलं आहे. छान त्याची वर्गवारी पण प्रतवारी वर्गवारी चालू आहे आणि छान रचून ठेवलेलं आहे. तो तर चाळीतही मावत नाही असं दिसतं एकंदरीत. कसं आहे सध्या कांद्याला फारसा बाजारभाव नाहीये. पीक तर अमाप आलेलं आहे. अमाप आलंय, त्याच्यामुळे तो साठवून ठेवावा लागतो. थोडंसं सध्या वातावरणात बाष्प जास्त असल्यामुळे कांदा खरं तर खराब होण्याची पण शक्यता आहे. पण मग आता भावच नसल्यामुळे सध्या साठवून ठेवण्याशिवाय इलाज नाही आहे. तर मामा इथे आईला सगळी कांद्याविषयी चाळीविषयी माहिती सांगतो आहे. मामाला मी म्हटलो तूही थोडंसं कांद्याविषयी बोल, पण मामा कॅमेऱ्यासमोर काही बोलला नाही. इकडे चाळीच्या मागच्या बाजूला काही फळझाडं लावलेले आहेत. नारळ, अंजीर, पेरू, अगदी पानागणिक फळं लागलेले आहेत. ही जमीन तशी फळांसाठी खूप छान आहे. खूप फलसंपदा येते, फक्त खाणारे माणसं पाहिजेत. इकडे ही आंब्याची झाडं आहेत. जिकडे बघावं तिकडे कैऱ्या लगडलेल्या आहेत आणि या सगळ्या सेंद्रिय पद्धतीनेच पिकवलेल्या आहेत बरं का. तसंच आपण थोडंसं पुढे गेलो की एका गावठी आंब्याच्या झाडाला त्यांनी सिंधू व्हरायटीच्या आंब्याचं कलम केलेलं आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता, हा कलम केलेल्या ठिकाणाहून या सगळ्या फांद्या फुटलेल्या आहेत. हाच तो सिंधू आंबा. याची काय खासियत काय आहे? त्याचा रस फारच मधुर असतो. मोठी पण असते, आंब्याची साईजही मोठी असते आणि रसही गोड असतो. अगदी हापूस पेक्षाही गोड म्हटलं तरी चालेल. हो, इथे या वेळूच्या काठ्या वगैरे साचवून ठेवलेल्या आहेत. शेतकऱ्याला सगळं लागतं मटेरियल. टमाटे लावतात ना, तेव्हा ते बांधायला गरज पडते. हे आता शेत सगळे नांगरून ठेवलेले आहेत, प्लेन करून ठेवलंय. ही इकडे मामाची दुसरी विहीर आहे. एक विहीर मागच्या बाजूला आहे. दोन्ही विहिरींना 12 महिने पाणी असतं, त्याच्यामुळे तसं उन्हाळ्यातही ते पीक घेऊ शकतात, काहीच अडचण नाही. जमिनीलाही थोडासा विसावा पण दिला पाहिजे त्या हिशोबाने. पाऊस पडला की ते काहीतरी लावणार, पेरणी सुरू होईल मग.
इथे एका बाजूला आमची वनश्री मुक्त विहार करत होती. हे बघा, त्यांनी अंगणाच्या एका बाजूला हा मोगरा लावलेला आहे. पानांपेक्षा कळ्याच जास्त आहेत त्याला. त्या जमिनीचंच ते वैशिष्ट्य आहे. भरपूर काही फार तिला कुठलं खत वगैरे नाही टाकत, ते अगदी नैसर्गिक सगळं. भरपूर फुलं आणि भरपूर फळं येतात. हा आमच्या मामाचा ट्रॅक्टर आणि ही स्वस्तिकची ट्रेलर आहे. ते आमचाच ब्रँड आहे बरं का मंडळी. हा ट्रॅक्टर आल्यामुळे शेती करणं बरंच सुलभ झालं. ट्रॅक्टरने बैलांची जागा घेऊन टाकलेली आहे. तर बघा, इकडे आता मस्त संध्याकाळची वेळ झालेली आहे. जिकडे बघावं तिकडे सगळीकडे डोंगर दिसत असतात. हे इकडे जनरेटर पण घेऊन ठेवलेलं आहे, म्हणजे लाईट नसली तरी पण पिकांना पाणी द्यायला काही अडचण नसते. इथे आजी वनश्रीकडे लक्ष ठेवून आहे. वनश्रीने कैऱ्यांचेच बॉल बनवलेले आहेत. आता म्हटलं जरा गवती चहा काढून घेऊया. आवी म्हणजे माझा मामे भाऊ, त्याने विळ्याने मस्त आम्हाला तो कापून दिला. गवती चहा, तुळशी, पुन्हा पुदिना वगैरे, अळूची पाने ही आपल्या परसबागेत असलीच पाहिजेत. आणि गवती चहाचा समावेश असला म्हणजे कसं आहे, खोकला, कफ वगैरे ह्या गोष्टीचं बऱ्यापैकी नायनाट होतो, त्रास कमी होतो. तर हा आम्ही कट करून सावलीत वाळवून घेतो आणि वापरत असतो चहात. तसेच बरेच लोक वापरतच असतील, पण हा आता घरचा मिळाल्यामुळे एक विशेष आनंद. तर मंडळी, मी तुम्हाला आता या गावाचं अजून एक वैशिष्ट्य बद्दल माहिती देणार आहे, आणि ते म्हणजे ग्रेट वॉल ऑफ महाराष्ट्र, मांगीतुंगी. सकाळी उठलो की मळ्यातून म्हणा किंवा गावातून मांगीतुंगीच्या या दोन्ही शिखरांचं दर्शन होत असतं. हे जैन लोकांचं एक पवित्र तीर्थक्षेत्र असून देश विदेशातून इथे लोक दर्शन घेण्यासाठी येत असतात. सटाणा तालुक्यातील ताराबाद या छोट्याशा गावात भिलवड गावाच्या सानिध्यात मांगीतुंगी क्षेत्र स्थित आहे. हा परिसर निसर्ग सौंदर्याने भरपूर नटलेला आहे, त्यामुळे हा पर्यटकांना तसेच ट्रेकर्सला ही भुरळ घालत असतो. किल्ल्यापर्यंत जाणं अगदी सहज सोपं आहे. अगदी तुम्ही तुमच्या गाडीने तिथपर्यंत जाऊ शकता. बागलांमधील किल्ल्यांची भटकंती मांगीतुंगी या सुळक्यांना भेट दिल्याशिवाय अपूर्ण मानली जाते. मांगीतुंगी लेण्यांची रचना अतिशय सुंदर आणि भव्य आहे. इथे अनेक तीर्थंकर, देवी देवता आणि धार्मिक मूर्त्या कोरलेल्या आहेत. जैन धर्माशी संबंधित अनेक कलाकृती इथे पाहावयास मिळतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक इथे दर्शनासाठी येत असतात. 108 फूट उंचीची ऋषभनाथांची मूर्ती तिथले मुख्य आकर्षण आहे. मूर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी लिफ्ट बनवलेली आहे, म्हणजे चक्क डोंगरात लिफ्ट बनवलेली आहे. ह्या डोंगराची जी 2 शिखर आहेत ना, त्याची रचनाच अशी आहे की उंचच उंच डोंगरावर डोंगर म्हणजे तो जरी आपल्याला शिखर वाटतं ना, ते प्रत्यक्षात शिखर नाही, तो डोंगरच आहे. आणि ते किती विलांबून आपल्याला दिसतात. अशी या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा फेब्रुवारी 2016 मध्ये संपन्न झाला. मांगी डोंगरावर साधारण 4000 फूट उंचीवर ही मूर्ती साकारण्यात आलेली आहे, आणि हे काम पूर्ण होण्यास साधारण 19 वर्षांचा कालावधी लागलेला आहे. या मूर्तीची रचना ठरवण्यासाठी अनेक अवघड ग्रंथांचा अभ्यास केला गेला होता, आणि अभेद्य अशा काळ्या पाषाणात ही मूर्ती घडवली गेलेली आहे. तर ही 2 शिखरं म्हणजे 2 जुळ्या भावांसारखीच अगदी मानाने उभी आहेत, आणि हे सगळं अचंबित आणि अद्भुत व्हायला होतं हे सगळं बघून.
तर असा हा वारसा या गावाला लाभलेला आहे. तर मंडळी, आता आम्ही इथे सगळा फेरफटका मारून आल्यानंतर गप्पा मारत बसलेलो होतो. तर गप्पा मारता मारता अंतापूर येथील दावल मलिक बाबांच्या समाधीविषयी पण मामाने माहिती दिली. हे ठाणं म्हणजे सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे. इथे हिंदू, मुस्लिम सगळ्या समाजातील धर्मातील लोक दर्शन घेण्यासाठी येत असतात, मानतात, नवस करतात. तसेच अंतापूर गावात शंकर महाराजांचे मंदिर आहे. इथे संजना आणि वनश्रीचं मस्त मुक्तविहार सुरू आहे. अगदी त्यांना ना आमची आठवण येते वनश्रीला, ना कसलं भान आहे. आणि ती तसं पाहायला गेलं तर नुकतीच चालायला शिकली आहे, पण इथे आल्यापासून तिचा चालण्याचा स्पीड पण वाढलेला दिसतोय आम्हाला. असं हे ऐतिहासिक आणि प्राचीन स्थळांचा वारसा लाभलेलं, तसंच निसर्ग सौंदर्याने नटलेलं मामाचं गाव मिळणं म्हणजे आम्ही आमचं भाग्यच समजतो. आणि क्वचितच असं गाव सगळ्यांना लाभत असतं, नाही का? बरोबर. अगं पण ते माझं माहेर आहे ना, आधी नंतर तुमचं मामाचं. हो तेच ना. मग जशा तुझ्या माहेरच्या आठवणी आणि आमच्या आजोळीच्या आठवणी सुरेख आहेत. म्हणजे आधी इथे बैल होते, दूध दुभतं होतं, अजून यापेक्षा जास्त फळावळ होतं. आम्हाला आठवतं लहानपणी आम्ही जांभळाच्या झाडावर वर चढून तिथे जांभळं खात बसायचो आणि बादली बादली भरून जांभळं तोडून खाली घेऊन यायचो. आणि आता कालांतराने तसं बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली. ठीक आहे, काळानुरूप आता हे बदल तर झालेच पाहिजेत. तर आता हे बघा, इथे मी एक तुम्हाला थोडीशी माहिती द्यायची म्हणून, ही घाणेरी नावाची वनस्पती ही बांधावर असते बऱ्याच शेतांच्या. तिला ग्रामीण नाव गंगूताई पण म्हणतात आणि तिचं सायंटिफिक नाव लँटाना आहे. तर ही तिथली जी जैवविविधता असते ती टिकून ठेवण्यासाठी अतिशय गरजेची असते. बऱ्याच फुलपाखरांची लाईफ सायकल तिच्यावर होत असते. तर आजकाल तणनाशकांच्या फवाऱ्यामुळे या गोष्टी नामशेष व्हायला लागल्या आहेत. ह्या कांद्या चाळीच्या पुढे एक मोठा ओहोळ होता आणि तो ओहोळ आता लहान झालेला आहे. पूर्वी त्याला पाणी राहायचं, पावसाळ्याचं जे यायचं ना तिकडून वाहत वाहत, जिवंत पाण्याचा स्रोत होता तो. आणि ते ओहोळामध्ये भरपूर वनस्पतींची परिसंस्था होती. खूप म्हणजे अगदी पंगारा वगैरे सगळं काळमाख्या. आम्ही ते तिथलं आम्ही झरा करायचो, आम्ही भावंड तिथं. आणि ते झरा करून ते पाणी आम्ही इकडे घेऊन यायचो. तेव्हा विहिरी वगैरे काही नव्हते आणि ते पाणी आम्ही प्यायचो. हे आमच्या तिथल्या आठवणी आहेत. तर आता इकडे आम्ही स्वयंपाकाची ही सुरुवात ऑलरेडी केलेलीच आहे आणि आम्हालाही खूप सडकून भूक लागलेली होती. तर मंडळी, शेतातल्या लाईफस्टाईलचा हाच फायदा असतो की ते खूप पायपीट होते, त्याच्यामुळे खूप घामही येतो, त्याच्यामुळे शरीरातले जे टॉक्सिन्स असतात ते निघून जातात आणि सडकून भूक जेव्हा लागते तेव्हा जी तोंडात लाळ स्रवते तिच्याने अन्नाचं पचन पण चांगलं होतं. तर आता हे बघा, आमचे जेवणं वगैरे मस्त झालेले आहेत आणि इथे आम्ही सगळे गप्पा मारत बसलेलो आहोत घरात. आणि तितक्यात लाईट गेली. तर लाईट गेल्यामुळे अशी एकदम छान तिथे वेगळीच शांतता पसरली होती. आणि मला खूप आवडतं असं वातावरण, कारण शहरात कसं लाईट गेली की लगेच इन्व्हर्टर सुरू होतं, त्याच्यामुळे असं वातावरण क्वचितच अनुभवायला मिळतं. तर आता इथे आमची थोडीशी जाण्याची पण तयारी सुरू झालेली आहे.
आमची वनश्री बघा, तिनेही छान जेवण केलं आणि ती कंटिन्यू जशी बाहेर चालत होती तशी घरातही चालते आहे. आता इथे लाईट आलेली आहे. मी वनश्रीचं दूध वगैरे भरून घेतलं आणि आम्ही सगळे आता निरोप घेऊन गाडीत बसत आहोत. तर असा हा आमचा आज मामाच्या गावाचा टूर आम्ही तुम्हाला दाखवला. तर आम्हाला तर खूप मजा आली. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.